पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या अनुषंगाने आणखीन एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे। मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सोनाली नागेश गायकवाड असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गायकवाड दाम्पत्याला 2 मुली आहेत, परंतु बरोबर 1 महिन्यानंतर नागेश यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। नागेश गेल्यानंतर त्या तणावात होत्या, दुःखी होत्या आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। अजून ना FIR दाखल आहे ना कोणती तक्रार घेतलेली। त्या कारणास्तव आमचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत काहीतरी घातपात झालेला आहे। सासू सासऱ्यांचं पहिल्यापासून तिच्यासोबत टॉर्चरच होतं। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तिच्यासोबत काही ना काही घातपात झाला आहे, त्यामुळे त्यांनी गुपचूप इथं आणून मृत्यूदंड टाकलेला आहे। प्रचार असं केलं होतं की तिला की समजा आमचा मुलगा मेला ह्या गोष्टीला कारणीभूत तूच आहेस आणि जे सगळं घडते तुझ्यामुळेच घडते, या सगळ्या गोष्टीला असं तिला घरचे टॉर्चर करत होते। तिथे सासू सासरे। नाव काय होतं, किती वय होतं? तिचं नाव सोनाली नागेश गायकवाड होतं। तिचं वय 23 होतं। तिला 2 मुली होत्या, एक वर्षाची मुलगी होती आणि एक 2 वर्षाची मुलगी। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही चिठ्ठी वगैरे काय लिहून ठेवली? कुणाला सांगितलं होतं? नाही, तिने सुसाईड नोट काय तसं लिहिलेलं नाहीये, पण ते आम्हाला समजून येत होते की टॉर्चर होते म्हणून।